नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही देवी आई समोर प्रार्थना करत असते, पूजा वगैरे करून झालेली असते आणि तिने आता देवी आई समोर हात जोडून उभी असतानाच तिथे आता कल्पना आलेली असते. कल्पना सायलीला येता क्षणी म्हणत असते की सायली, तू असतेस ना, तर मला ना खरंच या सगळ्याचं काहीच टेन्शन नसतं. उलट आहे ना, मी विचार करत असते जेव्हापासून तू आलीयस तेव्हापासून माझ्यासाठी ना बरंच काम आहे ना सोप्पं झालंय मला. नाही तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत राहायला लागायचं, पण आता नाही लागत. कारण मी ना इथे धुवून येत ना दागिने ठेवले होते. ते सुद्धा कधी कधी मला आठवत नाही. आताही इथे मी खून करून ठेवली होती की इथे मी दागिने ठेवले आहेत. आई, एवढ्याशा गोष्टींसाठी का खुणा करून ठेवता? माझ्या गोष्टींना लक्षात राहत नाही. तुला काय सांगू, मला नाही आधीपासूनची सवय झालेली आहे का काय माहीत नाही. तुला सांगू का, मी लहान असताना ना माझं ना खरंतर ना कोणासोबत असं जमायचं नाही सहसा, आणि त्यानंतर ना काही करून वाद तर व्हायचेच. आणि त्यात तुला माहिती आहे का, मी ना लहान असताना इतकी भांडायची ना की समोर माझ्याशी कोण रडायला आलं ना डायरेक्ट खोपरानेच त्याच्या अंगावर फाईट मारायची. बाय, एवढं आई तुम्ही करायचं, पण तुम्ही वाटत नाही एवढं मस्तीखोर होतात. त्यावर मात्र सायलीला कल्पना म्हणत असते की तुला वाटत नाही, पण एवढी मस्ती तर माझ्या अंगात तेव्हापासूनच होती. म्हणजे तेव्हापासूनच मला या सगळ्याची सवय होती असंही ती आता म्हणत असते. मग आता कल्पनाला सायली सांगत असते की आई, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुमच्याकडे एखादी नवीन साडी आहे का? तर कल्पना सायलीला म्हणत असते की हो आहे ना. काय झालं, तुला हवी आहे का? गुढीपाडव याच्या दिवशी निसायला घे ना, आरामात घे, बिंदास, असं देखील कल्पना आता म्हणत असते. पण सायलीच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना शिजत असते. सायली म्हणत असते की आई नाही, मला त्यासाठी नकोय खरं तर ना तुम्ही ती साडी ना, मला असं वाटतं की आपल्या प्रियाला द्यावी. म्हणजेच कसं, तन्वीला ही साडी द्यायची नाही. मी माझी एकही साडी तिला देऊ शकत नाहीये. मला बिलकुलही पटत नाहीये या गोष्टी. मला नको वाटतं हे सगळं काही, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं बोललं जातं तेव्हा असं का म्हणताय? पण तेव्हा सायली म्हणत असते की आई, तुम्ही माझ्यासाठी नाही ऐकणार का? पण तिच्याकडे त्या साडीवरचा सेम ब्लाऊज असेल का? असेल ना, आपण बघूया. मला तर वाटतं तिच्याकडे तो ब्लाऊज आहेच, म्हणजे गोल्डन काट असलेला. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त ना तिला ती साडी द्या. मग तुला बरं माहिती तिच्या कपड्यांबद्दल हो? मला तुम्हाला तर माहिती आहे ना, कपडे धुवायला इतके असतात, तर मला सगळ्या गोष्टी कळतातच. असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं ती बोलते तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणते की ठीक आहे, मी देते, तू सांगतेस ना, मग मी साडी द्यायला तयार आहे, असंही आता सांगितलं. ज्यात दुसरीकडे आता पाहायला मिळतं इकडे सायली किचनमध्ये काम करत असते. कारण सायलीला कामाचा प्रेशर खूप जास्त असतो आणि त्यामुळे सायली ही एकटीच किचनमध्ये काम करत असते. विमलही तिच्या जोडीला असते. तिथे अश्विन आणि त्याचसोबत अर्जुनला तोरण बनवायला बसवलेलं असतं. दोघेही जण तोरण बनवत असतात. तर इकडे खूप छान असं तोरण गोंड्याच्या फुलांचं अश्विन तयार केलेलं असतं. तर इकडे मात्र आता अर्जुनने जे तोरण बनवलेलं असतं ना, त्याला बघून तर सगळे जण हसू लागतात. अर्जुनला म्हणतात की काय हे तोरण आहे का? बापरे, हे तोरण नाही वाटत काहीतरी वेगळंच केलेय. अरे, तुला काही कळत नाही रे सायली. बघ ना, सायलीची काम किती परफेक्ट असतात. नाहीतर तुझी काय काम ना काहीच परफेक्ट नसतात. सायली, ह्याला जरा शिकव. ह्याला ना शिकवायची गरज आहे, त्याशिवाय ना ह्याला कळणार नाही की काय चाललंय ते. मग आता ती म्हणत असते की हो, मी शिकवते. आणि त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते की काय हो, ही जी पानं आहेत आंब्याची ती सरळ उलटी सगळीकडून लावलेली आहेत. सरळच लावायची, उलटीमध्ये का लावलेली आहे? तुम्ही एक काम करा, सोडा हे
तोरण द्या माझ्या हातात आणि असं बोलून ये ना. सायली आता ते पूर्ण तोरण आपल्या हातात घेते आणि आपल्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करते. तेवढ्यातच तिकडे आता प्रिया आलेली असते आणि ती मुद्दामनच बोलते की सॉरी हा मला यायला उशीर झाला खरं तर मी काम आटपत बसली त्याच्यात उशीर झाला पण मी तुम्हाला मदत करू शकली नाही ना याच मला खूप जास्त वाईट वाटतं असंही ती आता म्हणत असते. त्याच वेळेला आता लगेच कल्पना म्हणते की अगं त्यात सॉरी काय बोलण्यासारखं तशी काम आमची पेंडिंग आहेतच बरं झालं आलीस थोडं काम कर खरंतर ना साखरेचा पाक बनवायचा आहे म्हणजे जे बताशा असतात ना ते बनवायचे आहे आणि त्याचबरोबर तुला ना त्या कडुलिंबाची पान बाहेर जी आहे ना ती सुद्धा तोडून आणायचे आहे जरा तेवढं करतेस का म्हणजे तेवढाच मला हातभार म्हणजे बाकी आहे. तर काम इकडे प्रियाला असं वाटत असतं की सायली आहे तर सायलीने बरीच काम केली असतील पण आता सायलीने काही काम वगैरे केलेली असतात पण जी काही जास्तीची काम असतात ती प्रियासाठी सुद्धा वाटून ठेवलेली असतात. मग दुसरीकडे प्रिया म्हणत असते की कडुलिंबाची पानं आणायचेत मला वगैरे काही जमणार नाही पण दुसरीकडे आतापणात तिला म्हणत असते की असं कसं जमणार नाही को थोडी तरी काम कर ना ब थोडं काम केलंस तर तेवढं आम्हालाही बरं वाटेल ना असंही आता म्हटलं जातं. मग ती म्हणते ठीक आहे तेवढं. यातच अस्मिता आपल्या बाळाला घेऊन आलेली असते. जेव्हा बाळाला घेऊन येते ना तेव्हा मात्र आता सगळी जण पाहत राहतात आणि त्यानंतर आता अश्विन त्या बायाला हातात घेतो आणि प्रताप यांच्याकडे देतो. प्रताप यांच्याकडे दिल्यानंतर ते बाळ अगदीच हसत आता गुढीपाडवाच्या शुभेच्छा असं वगैरे काही त्या बाळासोबत ती लोक गप्पा मारत असतात. इकडे सचिन आलेला असतो आणि सचिन जसा येतो ना तसा सगळ्यांचाच मूड ऑफ होतो. तर सायली आता अर्जुनला म्हणत असते की आज सण आहे आजच्या दिवशी काही भांडण वगैरे नको आहे असं बोलून सायली अर्जुनला समजावते. तर दुसरीकडे मात्र आता मुद्दामहूनच ना जो सचिन असतो तो सगळ्यांना आता शुभेच्छा देत असतो पण त्याला कोणीही ग्राह्य धरत नाही त्याला कोणी काही त्याच्याशी बोलत नाही. तर तिथे प्रिया उभीच असते. तर कल्पना आता त्याने शुभेच्छा दिल्याबरोबर प्रियाला सांगते की अगं तू कडुलिंबाची पान आणणार होतीस ना जाना पटकन घेऊन ये आणि असं बोलूनच तिला आता आतमध्ये पाठवलं जातं आणि जेव्हा ती आतमध्ये जाते तेव्हा मात्र आता ती इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यातच ना तिच्या फोनवर साक्षीचा कॉल येत असतो. तर ती आता वैतागलेली असते. ती म्हणत असते की काय चाललंय यांचं नाव मला खरंच कळत नाही. एक संपलं का एक माझ्या मागे नुसतं कटकट आहेच. आता या साक्षीचं काय आता पुन्हा काहीतरी असेल जाऊ दे मी काही फोन उचलणार नाहीये. एकतर मलाही घरातली काम करायला लागतात सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायला लागते. तिने आता कडुलिंबाची जी पानं आहे ती सुद्धा तोडलेली असतात. तेव्हा तिच्या लक्षात येत या साक्षीवर ना की या महिन्याच्या कालपासून फोन कसा आला नाही मेसेजही आला नाहीये बघायला हवं ओके तर आहे ना की गचकले दोघं पण. आणि त्यानंतर ती विचार करत असते की लास्ट मेसेज काय केला आहे ते तरी बघूया त्यांनी असा विचार करून ना ती आता त्यांचे मेसेज ओपन करत असते. तर दुसरीकडे आता सायली रूममध्ये चांदीची भांडी घ्यायला आलेली असते आणि तेव्हापासून अर्जुनला ती म्हणत असते की जरा कपाटातला महिन्याचा मोबाईल द्या ना. आता अर्जुन म्हणतो की आता तुला महिन्याचा मोबाईल क्या करायचा आहे. त्यावर सायली अर्जुनला सांगत असते की मला ना मुद्दामून महिन्याच्या मोबाईलवर ना प्रियाच्या फोनवर मेसेज करायचा आहे कारण कसं आहे ना की ती प्रिया ना पक्की पोहोचलेली आहे. मग तिला असंच वाटत असेल की या लोकांनी मला मेसेज कॉल कसा काही केला नाही. जरा तिला गुंतून ठेवूया ना म्हणजे तिला वाटेल की ती लोक अजूनही त्याच घरात आहे. मग ती तिथे भेटायला वगैरे जाऊ शकते. म्हणूनच म्हणते की द्या जरा आम्हाला मेसेज करू दे. मग आता सायलीने मेसेज केलेला असतो पोरी तुझ्या बापाची तब्येत ठीक नाहीये कधीपर्यंत येते सांग ना कधी येणार आहेस असंही आता ती म्हणत असते. मग त्या मेसेजमध्ये
जेव्हा हे सगळं टाकलं जातं तेव्हा इकडे प्रिया जी आहे तो मेसेज नेमका रीड करणार असते आणि तेवढ्यात सायली इकडनं टाईप करून ते पाठवत असते. सायलीने आता सांगितलेलं असतं की पोरी मला पैशांची गरज आहे, तुझ्या बाबांची तब्येती ठीक नाहीये. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया विचार करत असते की कसं काय पनवतीचं नाव घेतलं आणि पनवती हजर नाही झाली. अगदी तसंच झालंय म्हणजे बघा ना, आता नाव घेतलं नाही तोपर्यंत मैनाचा मेसेज आलाय. इकडे आता अर्जुन सायलीच कौतुक करत असतो. अर्जुन सायलीला म्हणत असते की बायको तुझी तर कमालच करायला हवी बघ, म्हणजे मी तर विचारही केला नव्हता की तू एवढीही हुशार होशील, म्हणजे वकिलाची बायको शो झोपतेच असंही आता काहीच ती तो तिला म्हणत असतो. तर इकडे मात्र प्रिया म्हणत असते की करा काय करायचंय ते माझ याकडे, पण काय पैसे द्यायला मी काय अशीच बसली का. तेवढ्यातच अश्विनने ना आता तिला तिकडन हाक मारलेली असते आणि अश्विन आता तिला म्हणत असतो की कुठे राहिलीस, ये ना लवकर. अगं आईने पाला विचारलाय आणलायस का. मग आता ती म्हणते की हो आणला आहे आणि असं बोलूनच ना अश्विनने बोलवल्यावर ती तो पाला घेऊन जायला निघते. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुनला पुन्हा एकदा खाली खाली जायचं असतं आणि यासाठी त्यांची तयारी सुरू असते. म्हणजेच काय तर सायली अर्जुनला म्हणत असते की हो आपण जाऊया, सगळी काम खाली बाकी आहे आणि सगळी काम करून घेऊया असंही ती अर्जुनला सांगत असते. आता तिला मैनाचा फोन पुन्हा एकदा कपाटामध्ये ठेवून द्यायचा असतो, कारण तिला माहिती आहे जर आता सायली छान तयार वगैरे होऊन आलेली असते तोपर्यंत प्रियाने सुद्धा आता कडुलिंबाच्या पाल्याचा पूर्णपणे कूट करून पूर्ण रस वगैरे सगळा काही वेगळा केलेला असतो आणि हे सगळं करून तिने सुद्धा ही सगळी व्यवस्थितपणे काम केलेली असतात आणि त्याचबरोबर बाहेर गुढीसुद्धा उभारली जाणार गेलेली असते आणि आता पूजाही करायची असते. अगं हे काय तन्वी, अजूनही तू तयार झाली नाहीस का असं बोलतच तिथे आता कल्पना आलेली असते आणि कल्पनाने खास आहे ना तिच्यासाठी साडीही आणलेली असते आणि म्हणत असते की ही साडी आहे ना, ही घे, ही साडी तुला आज नेसायची आहे. आई तू मला साडी देतेस आणि ही नवीन साडी हो, ही तुझ्यासाठी स्पेशली साडी आहे. आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की तन्वीसाठी एक सुंदर अशी साडी द्यावी, घे ही. तुला साडी आवडली का. कल्पनाने दिलेली साडी बघून ना खूपच जास्त आनंद आता झालेला असतो. इथे असणाऱ्या या प्रियाला प्रिया विचार करते की चला खायनली यांच्या मनामध्ये घर निर्माण करण्याचं काम मी करत आहे, म्हणजे आता काही झालं तरी ही लोक सगळी जण माझ्या बाजूने आहेत असाही विचार आता मनामध्ये तिच्या येत असतो. त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. तर कल्पना म्हणत असते की तुझ्याकडे याचा मेन ब्लाऊज जो आहे तो आहे का हो आई. खरं तर ह्याचा ब्लाऊज ना माझ्याकडे एक आहे, पण तो स्लीवलेस आहे. स्लीवलेस ब्लाऊज कसा काय घालणार मग. त्यावर आता मुद्दाम ना सायली यावर बाऊ करायचा विचार करते. सायली म्हणत असते की आई कार्यक्रमात कोण स्लीवलेस ब्लाऊज वगैरे घालत का नाही, आज स्लीवलेस ब्लाऊज वगैरे काही घालायची संधी देऊ नका. त्यावर मात्र आता सायलीच्या विरोधात जाऊन कल्पनाने आता प्रियाला सांगितलेलं असतं की बिंदास्त तू स्लीवलेस ब्लाऊज घाल, माझी काही हरकत नाहीय. आता तुला ही साडी नेसायची म्हटल्यावर तुला तर स्लीवलेस ब्लाऊज घालावच लागेल असंही सांगितलं जातं आणि त्याच वेळेला सायलीच्या विरोधात जाऊन जेव्हा कल्पना ही निघाल देते त्यावेळेला आता इकडे प्रियाला अजूनच आनंद होतो. प्रिया म्हणत असते की खरंच ना आई, तुम्हाला किती समजून घेतेस. आता मला बरं वाटते, मी हीच साडी नेसेन आणि तुम्हा सगळ्या समोर येते पूजा करायला. असं बोलून ती साडी नेसायला जाते आणि त्याच वेळेला खरंतर सायलीने आणि कल्पनाने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते एकदम सक्सेस झालेलं असतं. म्हणजेच सायलीने आणि त्याचसोबत कल्पनाने हे सगळं ठरवलेलं असतं की प्रियाला मुद्दामून स्लीवलेस ब्लाऊज घालायला द्यायचं. पण खरं तर सायलीला विचारलं जातं की या सगळ्या मागे काय उद्दिष्ट आहे, जरा सांग ना, म्हणजे आम्हालाही कळू दे की काय आहे ते. म्हणजे तुम्ही लोक दोघेही आम्हाला सांगता
की तन्वी सोबत असं वागायचं जस वागायचं तस आम्ही वागतो, पण त्याच्या मागचं कारण काय? मग आता सायली म्हणते की आई तुम्हाला वेळ आल्यावर समजेलच की सगळं काही. मग आता सायलीला आणि कल्पनाला प्रियाच्या वागण्याच हसू येत असतं. तिला साडी दिली आणि तिला असं वाटत असेल की सगळं काही तिच्या मनासारखं होतं. दुसरीकडे आता प्रिया जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तिचे हात त्या कडुलिंबाच्या पालांच्या वासांनीच नुसते घुंघमत असतात. त्यामुळे ती म्हणते की काय ही घरातली लोक नुसती काम देतात, पण जाऊ दे, एवढी काम करून मस्त अशी साडी तर भेटली आहे. कसली भारी साडी, आणि ही साडी भेटली ना, आज ही साडी नेसते आणि तो ब्लाऊज पण घालायची परवानगी भेटली असाही ती विचार करते. मग आता त्या साडीबरोबर ती बोलत असते, म्हणजे तिला ना आता खूप वाटत असतं की तिने आता सगळ्यांची मन वगैरे जिंकलेली आहे. त्यामुळे ती खूप जास्त हॅपी असते आणि ती आता साडी वगैरे व्यवस्थित घालायचा प्रयत्न करते. मग दुसरीकडे आता सायली ही कल्पनाला म्हणत असते की आई गुढीची तयारी ही होत आली आहे बाहेर, मग आपण बघायचं का तिचं कुठपर्यंत आलं म्हणून. दोघीही जरीना प्रियाच्या रूमच्या बाहेर जातात आणि प्रियाच्या रूमच्या बाहेर जाऊन मुद्दामूनच ना कल्पना ओरडत असते आणि कल्पना म्हणत असते की काय तन्वी होतेय की नाही, ही साडी नेसून हो आई होते. थांबा, हा थोडं थांबा, बाकी आहे ती साडी नवीन आहे ना, त्याच्यामुळे घडी पडायला खूप वेळ जातोय. मग आता मुद्दा म्हणून सायली म्हणत असते की तिला विचारा ना, मी येऊ का मदतीला. मग आता कल्पना मुद्दा म्हणूनच विचारते की काय मदतीला आलं तर चालेल का. मग आता मदतीला येऊ दे का, मी पाठवू का हिला. सायलीला नको नको आई, त्याची काहीच गरज नाही असं आता प्रिया म्हणत असते. पण अगं तुला होत नाहीये खाली, पूजेची तयारी सुद्धा करायची आहे, सगळीजण ओरडतायत. मग सायली आली तर पटापट होईल की पटकन नेसून होईल. मग आता ती म्हणते की बर ठीक आहे, पाठवा. मग आता कल्पना सायलीला कुठेतरी लाभ आहे असं बघून हाक मारायचा प्रयत्न करते. अग सायली, जरा इथेच का, तन्वीला साडी नेसून द्यायला. मग आता सायली इथे येते. 2 मिनिटांनी सायली आवाज देते आणि म्हणते, आई काय झालं आहे. अगं बघ ना, तन्वीला जरा साडी नेसून द्यायला मदत कर. मग आता सायली आतमध्ये जाते आणि सायली प्रियाला म्हणत असते की सांग काय करायचं आहे. तो पदर पण कसा काढलाय, अक्षरश सगळ्या निया बाहेर आल्यात, कसं करतेस तू. मग आता प्रिया सायलीला म्हणते, तू मला मदत करणार आहे. सायली म्हणते, मला काय हाऊस नाही तुला मदत करायची, मला आईने सांगितले ना म्हणून मी आली इथे मदतीला, नाही तर तुझ्याकडे मी मदतीला सुद्धा आली नसती. असंही डायरेक्ट आता सायली जे आहे ते प्रियाला बोलते. सायली प्रियाला पुढेही सांगत असते की चल उशीर होतोय, तो पदर बघ कसा लावलायस, तो पण नीट लावला पाहिजे. मग आता सायली तिला पदर लावून द्यायला मदत करत असते. तिचा हात काही मागे पोहोचत नसतो तो पिन वगैरे लावायला, आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की दे इथे मी पिन लावते, कीस तेवढी पुढे घे. मुद्दामूनच ती बोलत असते कारण तिला ना आता तिच्या पाठीवर असलेला तो व्रण पाहायचा असतो आणि त्याचसाठी तिची धडधड सुरू असते. मग आता प्रियाच्या पाठीवर तो व्रण असतो हे सायलीला लगेच दिसतं पिन लावताना. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की शांताने सांगितलेलं होतं, मुलाने तिला चटका दिला होता आणि त्यामुळेच ना तिथे नक्कीच ना ते भाजलेल्याचा डाग असेल, आणि ते अगदीच खरं झालेलं असतं. जेव्हा सायली पिन लावायला जाते ना तेव्हाच तिथे तिला भाजलेल्याचा डाग दिसतो आणि तो भाजलेल्याचा डाग बघूनला सायलीची तर खात्री पडते की चला फायनली आपण जे शोधत होतो ते आज आपल्याला भेटलेलं आहे, ते म्हणजे तो डाग. आणि तो डाग बघूनला सायली खूपच जास्त खुश झालेली असते आणि मग सायलीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. सायली आता म्हणत असते की बघा झाली आहे पिन वगैरे लावून, आणि त्यावेळेला कल्पनासुद्धा आवाज देत असते, अग झालंय का, चला ना चला लवकर, असंही आता म्हटलं जातं. मग आता ती म्हणते की हो आई हो झालंय सगळं, चला येतोच आहे.
आम्ही मग आता इथे अस्मिता जी आहे तिच्याशी मुद्दामने ना भांडत असतो. सचिन सचिन म्हणत असतो की तुला काही कळते का ग अस्मिता, असं का करतेस? चल ना चल, आपल्याला तसंही बघितलंस ना, तू बोलत पण नाही आहेस घरच्यासोबत, जर बोललीस तर समजेल ना त्यांनाही की प्रॉब्लेम झाला आहे. मग ती सांगत असते की अरे सचिन, आज गुढीपाडवा आहे, सगळ्या बंक्स बंद आहेत, मग कुठून काय कॉन्टॅक्ट होणार आहे ते तरी समजून घे. पण त्याला ना तेही समजून घ्यायचं नसतं, तर सरळ सांगतो की मला ना खरंच ना कंटा येतोय, मला रेशर आहे सगळ्यांचं आणि त्यात तू सुद्धा माझ्या मदतीला नाहीयेस. एकदा जर तू त्यांना विचारलंस की काय झालं आहे नेमक तरी तर कळेल ना, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सचिने ना अस्मितावर भडकतो, कारण अस्मिता त्याला पैसे देण्याच्या याच्यामध्ये चांगल्या मूडमध्ये नाहीये असं कुठेतरी त्याला वाटत असतं आणि म्हणूनच ना तो अस्मितावर भडकतो आणि रागारागाने निघून जात असतो बाहेर. आणि हे सगळं काही मागे उभं राहून सायलीने पाहिलेलं असतं. सायली ही जेव्हा सगळं काही पाहते तेव्हा सायलीच्या मनाला वाईट वाटतं, कारण तिथे अस्मिताच्या डोळ्यात पाणी पाणी आलेलं असतं. सायली अस्मिताच्या खांद्याला हात लावते आणि म्हणत असते की अस्मिता ताई, मला कळते की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, पण हे सगळं डोळ्यातून पाणी येण्यामागचं कारणही काय आहे ना, त्याचाही जरा विचार करा, म्हणजे थोडा विचार करून बघा की काय आहे. पण आता अस्मिता लगेच आपले डोळे पुसते आणि म्हणते की चल बाहेर, गुढी उभा राहिला तसाही उशीर होतोय आणि अशी वेळ मारून नेते आणि ती बाहेर जाते. मग दुसरीकडे आता इकडे विमल सायलीकडे येते आणि म्हणत असते की जाऊ दे ताई, तुम्ही इतका विचार करू नका, तुम्ही तुमच्या मनाला इतकं लावून घेऊ नका, ते काही झालं तरी समजणार नाही आहेत, असंही आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे विमलने सगळी तयारी वगैरे केलेली असते आणि विमलने तयारी केल्यानंतर इकडे एक एक करून सगळी जण आता गुढी उभारणारच. अजूनही तन्वी आलेली नसते. तन्वी कशी काय आली नाही, अजून तयारी तिची झाली नाही का? नाही झाली आहे, येतच आहे ती. इकडे अर्जुनला सायलीने बाजूला घेतलेलं असतं, तर अर्जुन मुद्दामून सायलीची मजा बोलतो, काय बायको आज इरादा वगैरे काय, आज मला अगदीच बाजूला वगैरे घेतलेस? त्यावर सायली म्हणते गप्प, आता मेसेज आलेला असतो त्यावर प्रिया एकटीच बडबडत असते, सदा मेला काय जिवंत राहायला काय मला फरक पडत नाही, आणि सोबत ना मैना गेली ना तरी मला बरंच आहे, म्हणजे माझ्या मार्गातला काटा तर जातील नाही तरी दोघ पण नाना कुठे काही पचकतील, असंही ती म्हणत असते. आणि त्यामुळे आता महिनाला समजतं की प्रियाला आम्ही जगलो काय मेलो काय काहीच फरक पडत नाहीये. सायलीने हे खरं रूप 24 तासाच्या आत या महिन्यासमोर आणलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता सायली या सगळ्यामध्ये सक्सेस झालेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.